नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय कमेंट करायचं आहे आणि सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, त्याच्यावरती आपण जे काही अपडेट असतात ते टाकत असतो. जर तुम्हाला जर त्या चॅनलवरती जॉईन व्हायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला लिंक मिळेल, त्याच्यावरून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर आजचा जो विषय आहे मित्रांनो बघा, इथे ज्या विद्यार्थ्यांनी नॉन पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे एक्झाम दिलेले आहे, फॉर एक्झाम्पल आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक, आणखी काही इतर एक्झाम असतील, तर या 2-3 पोस्टच्या एक्झाम झालेल्या होत्या आणि बऱ्याचशा दिवसापासून मला विद्यार्थ्यांचे मेसेज येत आहेत की याचा निकाल लावण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात यावा. कारण आता बघा, आपल्याजवळ फक्त 1 ते 2च महिने आहेत. आता जुलै सुरू आहे आणि नेक्स्ट ऑगस्ट आणि त्याच्यानंतर सप्टेंबर, या 2 महिन्यामध्ये जर निकाल लागून जर नियुक्त्या मिळाल्या नाही तर ही प्रोसेस लांबणीवर जाऊ शकते आणि मग तुम्हाला माहीत आहे की आपल्याला विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर असं झालं नाही पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत आणि त्या लेवलवरती प्रयत्न ऑलरेडी सुरू आहेत. काही विद्यार्थी रोज जिल्हा परिषदेला जे काही आपले जे अधिकारी आहेत किंवा इवन गिरीश महाजनापर्यंत सर्वांनी विद्यार्थ्यांनी काय करतायत, कॉल करणं सुरू आहे. तर त्या कॉलची रेकॉर्डिंग पण दाखवेल मी तुम्हाला एक वेळ की सध्याची स्थिती काय आहे. त्याच्यानंतर आपलं असं कॉलची मोहीम तर सुरू आहे. आता आपण डेली कॉल करणं सुरू आहे सकाळी 8 ते 11 या दरम्यान, जेणेकरून अधिकाऱ्यांपर्यंत आपली ही गोष्ट पोहोचली पाहिजे. आणि नॉन पेसा जो क्षेत्र वेगळा आहे पेसा क्षेत्रापेक्षा, कारण आपल्याला माहिती आहे याच्यावरती कुठलाही कोर्टाचा निर्णय, कुठलीही कोर्टाची बाजू प्रलंबित नाही. त्याच्यामुळे हा निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्याला माहिती आहे की आपली कॉलची मोहीम तर सुरू आहे, पण सोबतच आपल्याला ट्विटर वॉर पण घ्यायचं आहे याच्यावरती. तर ट्विटर मोहीम घ्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आता उद्या आपण ठरवलं आहे की उद्या आपल्याला 10 ते 11 दरम्यान, उद्या मॉर्निंग 10 ते 11 दरम्यान आपला ट्विटर वॉर घ्यायचा आहे. इथे सर्वांनी सहभागी व्हा, पेसा असो की नॉन पेसा. बघा, नॉन पेसा क्षेत्रातील निकाल लागेल तेव्हा पेसा क्षेत्रातील पण निकाल लागायसाठी लवकर होईल. कारण आता पेसा क्षेत्रातील एक्झाम जे आहे त्या पूर्ण या महिन्यामध्ये संपणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे सपोर्ट केला नॉन पेसा क्षेत्रातील मुलांना, तर पेसा क्षेत्रातील मुलांनी जर नॉन पेसा क्षेत्रातील मुलांना सपोर्ट केला तर ऑब्व्हियसली नॉन पेसा क्षेत्रातील मुलं पण तुम्हाला, तुमची जेव्हा एक्झाम होईल तर पुढच्या महिन्यात तुम्हाला पण ते 100% सपोर्ट करतील, ही माझी गॅरंटी आहे. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, पेसा असो की नॉन पेसा क्षेत्रातील विद्यार्थी असो, फक्त तुम्हाला जे काही ट्वीट्स येतील, जी लिंक येतील त्याच्यावरती जाऊन रिट्वीट करा. तुम्हाला लाईक करायचं, कमेंट करायचं. हार्डली इथे 10 सेकंद लागतील तुम्हाला, फक्त 10 ते 15 सेकंदमध्ये तुमचं म्हणणं तुम्हाला इथे लाईक आणि ट्वीटच्या माध्यमातून आणि रिट्वीट करायचं आहे. आणि काही विद्यार्थ्यांनी कॉल केलेला होता, तर आता बघू आपण, मी तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकवतो की काय अपडेट, काय सध्याची काय म्हणणं आहे. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार आता जे नॉन पेसा क्षेत्रातील जो निकाल आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की आता विद्यार्थ्यांनी कॉल केलेला होता सरांना, तर तिथून जो रेकॉर्डिंग आली त्या रेकॉर्डिंगनुसार जर तुम्ही ऐकलं, आता मी तुम्हाला ती रेकॉर्डिंग ऐकवेल थोडा, तर त्यांच्या म्हणण्यानुसार निकाल जो आहे तो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत येऊ शकतो, पण निकाल लवकरात लवकर लागला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे. जसं जितका उशीर होईल तितकं काय होईल, नियुक्ती भेटायला तुम्हाला उशीर होईल. त्याच्यामुळे आता बघा, एक्झाम होऊन ऑलरेडी 17 ते 18 दिवस झालेले आहेत नॉन पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका एक्झाम होऊन. आणि हे निकाल जे आहेत ते लवकरात लवकर यायला पाहिजे होते, पण अजूनही 17-18 दिवस झाले तरी निकाल आलेला नाही. तर जेव्हा IBPS सारखी संस्था ऑनलाईन एक्झाम घेते आणि बँकिंगचे रिझल्ट 15 दिवसात लावू शकते, तर याचे पण निकाल लवकरात लवकर लावायला पाहिजे. जितके लवकर निकाल लागतील तितका आपलाच विद्यार्थ्यांचाच फायदा असणार आहे. त्याच्यामुळे आता बघा, ही रेकॉर्डिंग ऐकवतो, ही रेकॉर्डिंग ऐका आणि मग तुम्हीच ठरवायचं आहे. आणि इथे मी तुम्हाला नंबर्स पण दाखवतो. तर बघा, आपल्याला हा मेसेज आहे, नॉन पेसा क्षेत्रातील कॅन्डिडेट आपल्याला ट्विटरवर घ्यायचा आहे. तर जे काही अपडेट आहेत आपण टेलिग्राम ग्रुपवरती, या आपला टेलिग्राम ग्रुप आहे ई-नोकरी संदर्भ, इथे टाकतच असतो. त्याच्यानंतर तुम्हाला नंबर्स पाहिजे असतील तर डेली आपल्याला मॉर्निंगला 8 ते 11 दरम्यान या नंबरवरती कॉल करायचा आहे, जेणेकरून आपली माहिती जी आहे ती सरांपर्यंत पोहोचली पाहिजे. मग गिरीश महाजन सर, एकनाथ डवले साहेब आणि ऑफिसचा नंबर आहे काडबोरे सर, या सर्वांना तुम्ही कॉल करू शकता. आणि जे काही रेग्युलर अपडेट आहे आपण या ग्रुपवर टाकतच आहोत. सोबत आपली कॉल मोहीम पण चालू आहे आणि उद्या आपला ट्विटर वॉर असणार आहे. जर तुम्ही रेडी असाल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे इथे. आणि आपण उद्या इथे सकाळी 10 ते 11 ट्विटर वॉर घेणार आहोत. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आता आपण ऑलरेडी एक ट्विट केलेलं होतं.
हे नंबर तुम्ही लक्षात ठेवा किंवा माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन तुम्ही इथे डायरेक्ट कॉल करू शकता. त्याच्यानंतर बघा एक ट्विट पण केलेलं होतं आपण, या प्रकारे आपल्याला ट्विटर मोहीम घ्यायची आहे. तर मी तुम्हाला नंतर सांगेन आज आणखी काय याच्यामध्ये अपडेट आहेत तर. आणि जी कॉल रेकॉर्डिंग आपल्या विद्यार्थ्यांनी कॉल केलेला होता तर ती रेकॉर्डिंग आता तुम्ही ऐका काय म्हणतायत. तर याच्यावरून तुम्हाला कळून येईल की सध्याची स्थिती काय रिझल्ट संबंधी. आता मी ती प्ले करतो. हॅलो, बोला सर. ते झेडपी आरोग्य सेवकचा निकाल कधीपर्यंत लागेल? अरे लागेल ना दादा, अजून पेसाचं परीक्षा लावू लवकर. म्हणजे काय, म्हणजे पेसा आणि नॉन पेसा सोबतच लागणार आहेत का? शक्यतो तसा विचार चालला. ठीक आहे, बरं. माझं पुढे होईल थोडं सर, लवकरात लवकर बघा सर. म्हणजे पहिला टप्पा हा निघून जाईल, जुलै अखेरपर्यंत निघून जाईल. ठीक आहे, बरं. नॉन पेसाचा ठीक आहे. या महिना अखेर काय बोला ना, तुम्ही सांगत होता तुमच्या. तर ऐकलं मित्रांनो तुम्ही, इथे जे विद्यार्थ्यांनी कॉल केला आहे तर त्यांना समोरून असं उत्तर मिळालेलं आहे की पहिला टप्पा जो आहे, ओके, पहिला टप्पा जो आहे तो या महिन्याच्या एंडिंगपर्यंत निघून जाईल. म्हणजे जुलै एंडपर्यंत तुम्हाला जर म्हणजे निकाल येण्याची शक्यता आहे. पण आपण काय, आपलं काम आहे की जे काही सरकार आहे त्याच्यावरती लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी आपल्याला थोडंसं प्रेशर टाकायचं आहे. तर एंडिंग ऑफ दिस मंथ म्हणजे थोडंसं लेट होतं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त कॉल करून तुम्हाला काय करायचं, तुमची अर्जन्सी दाखवायची आहे. जितका निकाल लवकरात लवकर लागेल तितका तुमचा विद्यार्थ्यांचा फायदा असणार आहे. तर सर्वांनी इथे सहभागी व्हा. आरोग्यसेवक असो की ग्रामसेवक, त्याच्यानंतर आरोग्यसेविका. विद्यार्थ्यांना उद्या आपल्याला ट्विटरवर घ्यायचं आहे. तर 10 ते 11 दरम्यान जास्तीत जास्त मुलांनी ट्विट करायचं आहे. तर त्याची माहिती आपली संपूर्ण टेलिग्राम ग्रुपवरती देण्यात येईल. आणखी याच्यामध्ये काही डाऊट असतील मित्रांनो, कोणता विषय सुटलेला आहे तर तुम्हाला तिथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. तर ही आपली मोहीम आहे मित्रांनो. याच्या संदर्भात जे काही अपडेट असेल आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकून देऊ. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त आणखी काही तुमचं म्हणणं असेल तर तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून इथे व्यक्त व्हा. आय होप सर्वांनी ही जी रेकॉर्डिंग आहे ती ऐकली असेल. परत एकदा तुम्हाला ऐकायचं असेल तर ती रेकॉर्डिंग तुम्ही या व्हिडिओमध्ये प्ले करू शकता रिव्हर्स फॉरवर्ड करून. तर या प्रकारे आपला टेलिग्राम ग्रुप आहे मित्रांनो. या टेलिग्राम ग्रुपवरती या आणि या व्हिडिओला जर जास्तीत जास्त तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवा की आपल्याला उद्या ट्विटरवर घ्यायचं आहे. तर आजचा दिवस आहे आपल्याकडे सर्वांकडे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा जास्तीत जास्त. जे काही तुमचे ग्रुप्स असतील, व्हॉट्सअप ग्रुप असो की टेलिग्राम ग्रुप असो, तिकडे सर्वीकडे हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. कारण आपल्या निकालासाठी कोणीच प्रयत्न करणार नाही आहे. म्हणजे जो तुमचा झेडपीचा निकाल आहे तर ते तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागेल. सोबतच WRDची पण प्रोसेस सुरू आहे. WRDचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा पण निकाल आता, जे फायनल सिलेक्शन लिस्ट आहे ते या महिन्यापर्यंत येऊन जाईल. तर हा WRD संदर्भात पण माहिती होती. ते पण विद्यार्थी तिथं प्रयत्न करत आहेत. तुम्हाला पण इथे झेडपीसाठी नॉन पेसा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इथे प्रयत्न करावे लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला. सर्वांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे आणि उद्या सहभागी व्हा. थँक्यू व्हेरी मच.